click. It's InfoWorld. 17 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक भाषण असं होतं. अध्यक्ष महोदय, आपण या प्रस्तावावर बोलण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपणाप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या या निमंत्रणानं मी आश्चर्यचकित झालो आहे हे मान्यच करावं लागेल. मला असं वाटत होतं की माझ्याही अगोदर 20-22 सदस्य भाषण करणार आहेत, म्हणून यदा कदाचित माझी पाळी आलीच तर ती उद्याच येईल आणि मला ते आवडलंही असतं. कारण आज मी कोणतीही तयारी न करताच या सभागृहात उपस्थित आहे. मी पूर्ण तयारीनिशीच येऊ इच्छित होतो, कारण अशा महत्वाच्या प्रसंगी आणि या महत्वाच्या विषयावर मला माझं पूर्ण भाषण करायचं होतं. याशिवाय आपण माझ्याकरिता फक्त 10 मिनिटांचा अवधी निश्चित केला आहे. या मर्यादांच्या चौकटीत आपल्या पुढे असलेल्या या प्रस्तावाला मी कसा न्याय देऊ शकेन हे मला कळत नाही. तरीही या विषयासंबंधी मला काय वाटतं ते कमीत कमी शब्दात व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. अध्यक्ष महोदय, कालपासून या प्रस्तावावर जी चर्चा झाली त्या आधारावर या प्रस्तावाला स्वाभाविकपणानं 2 भागात विभागता येईल. पहिला भाग जो विवादास्पद आहे तो, आणि दुसरा भाग जो वादातीत आहे तो. या प्रस्तावाच्या 5 ते 7 क्रमांकाच्या परिच्छेदात ग्रंथित आहे. या परिच्छेदात या देशाच्या भावी संविधानाचे उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले आहेत. हा प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आहे. पंडित नेहरू हे प्रसिद्ध समाजवादी आहेत. जर हा भाग वादातीत असला तरीही पंडित नेहरूंसारख्या प्रसिद्ध समाजवाद्यानं मांडलेल्या या प्रस्तावानं माझी मात्र निराशाच केली आहे. या प्रस्तावात त्यांनी जे काही मांडलं आहे त्यापेक्षा ते कितीतरी पुढे जातील अशी माझी अपेक्षा होती. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून प्रस्तावाचा हा भाग कोणत्याही व्यक्तीच्या वाचनात येतो तेव्हा त्या व्यक्तीला फ्रेंच संविधान सभेत घोषित मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याची आठवण होते. मी हे सूचित करताना योग्य तेच सूचित करीत आहे असं मला वाटतं. मानवी हक्काचा हा जाहीरनामा आणि त्यातील ग्रंथित तत्व ही 450 वर्षानंतर मानवीय मानसिकतेची अभिन्न अंग झाली आहेत. मी असं म्हणू इच्छितो की ही तत्व जगातील सुसंस्कृत राष्ट्रांच्या आधुनिक मानवीय मानसिकतेचे अभिन्न अंग झाले नाहीत तर यातल्या देशातही जो देश सनातनी आहे त्या देशातही हे मन्वंतर घडलं आहे. आपला देश विचारांनी पुरातन आहे. देशाची सामाजिक संरचना परंपरागत आहे. अशा राष्ट्रातही या तत्वांना नाकारणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. म्हणून या तत्वांचा पुनरुच्चार म्हणजेच शुद्ध पढित पांडित्याचा प्रकार आहे. कारण ही तत्व आमच्या विचारांचे पवित्र अधिष्ठान म्हणून स्थापित झाली आहेत. म्हणूनच त्यांना आता पुन्हा आमच्या तत्वप्रणालीचा भाग म्हणून घोषित करणं अनावश्यक आणि अप्रस्तुत आहे. या प्रस्तावात मला काही उणीवा जाणवतात. मला असं वाटतं की या प्रस्तावात जरी काही अधिकारांची घोषणा करण्यात आली असली तरी त्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांशिवाय अधिकारांना काहीच मोल नसतं. कारण लोकांच्या अधिकारांचं हनन होतं तेव्हा या प्रावधानांच्या आधारावर लोक त्याच्या विरुद्ध दाद मागू शकतात. मला या प्रस्तावात अशा तरतुदींचा अभाव जाणवतो. एवढंच नाही तर मानवाचे जीवित, वित्त आणि स्वातंत्र्याचं अपहरण कायद्याच्या प्रक्रियेशिवाय करता येणार नाही. यास्तव सर्वमान्य उपाययोजनांचाही या प्रस्तावात उल्लेख नाही. या मूलभूत अधिकारांना कायदा आणि नीतितत्वांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. आणि कायदा म्हणजे काय, नीतितत्व म्हणजे काय, तर त्या समयी प्रशासन ठरवेल तो कायदा, प्रशासन ठरवेल ती नीतिमूल्य, आणि ही बाब तत्कालीन प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आली तर एक प्रशासन एके समयी यासंबंधी एक धारणा मान्य करेल तर दुसरं प्रशासन दुसऱ्या समयी दुसरी धारणा मान्य करणार असेल तर या मूलभूत अधिकारांसंबंधी निश्चित काय स्थिती होईल हे आपणास सांगता येणार नाही. महोदय, काही प्रावधानं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाविषयी आहेत. जर या प्रस्तावाच्या पाठीशी सत्य आणि प्रामाणिकता असेल तर, आणि ही तत्व त्या प्रस्तावाच्या पाठीशी आहेत याविषयी मला तीळमात्र शंका नाही, तर या प्रस्तावाच्या प्रस्तावकांकडून माझी अशी अपेक्षा होती की राज्यांना आर्थिक, सामाजिक
आणि राजकीय न्यायाची तत्व आणि संकल्पना वास्तवात आणता यावी यासाठी या प्रस्तावात काही प्रावधाने त्यांच्याकडून प्रस्तावित केली जातील. म्हणूनच या दृष्टिकोनातून मला अपेक्षित होतं की या देशात सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी शेती आणि उद्योगाचं राष्ट्रीयकरण केलं जाईल असं स्पष्टपणे या प्रस्तावात नमूद केलेलं असेल. भावी शासन या देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची प्रस्थापना करू इच्छितं, परंतु या देशातील अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था असणार नाही. तोपर्यंत शासनाला हे कसं शक्य होईल हे मला कळत नाही. म्हणून व्यक्तिशः या प्रस्तावात या प्रावधानांच्या उद्घोषाला माझा विरोध नसला तरीही या प्रस्तावानं माझी निराशा केली असंच मला वाटतं. तरीही निरीक्षणाअंती मला जे म्हणावयाचं होतं ते मी मांडलं आहे आणि आता मी हा विषय इथंच सोडतोय. आता मी प्रस्तावाच्या पहिल्या भागाकडे वळतो. या भागात या प्रस्तावाच्या पहिल्या 4 परिच्छेदांचा समावेश आहे. मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे या प्रस्तावावर जी चर्चा झाली त्यावरून या सभागृहात हा भाग विवादाचा विषय ठरला आहे असं वाटतं आणि हा विवाद गणराज्य या शब्दाभोवती केंद्रित झाला आहे असंही वाटतं. हा विवाद 4थ्या परिच्छेदातील हे सार्वभौमत्व लोकांकडून प्राप्त होईल या वाक्याभोवती केंद्रित झालं आहे आणि इथंच माझे मित्र डॉक्टर जयकर यांचा मुस्लिम लीगच्या अनुपस्थितीत या सभेत या प्रस्तावावर विचारविनिमय योग्य होणार नाही हा मुद्दा विचारणीय ठरतो. आणि महोदय, या महान देशाच्या भावी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संरचनांना अंतिम आकार देणाऱ्या भावी उत्क्रांतीविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही. मी हे जाणतो की आज आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विभाजित आहोत. आपण युद्धस्थ प्रतिस्पर्धी गटात विभाजित आहोत आणि मी कदाचित असंही म्हणेन की मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे. म्हणून महोदय, हे सर्व असूनही जर समय आणि परिस्थिती अनुकूल झाली तर या जगातील कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही अशी माझी पक्की धारणा आहे. आपल्या सर्व जातीपंथासहित आपण या ना त्या स्वरूपात एकसंघ लोक आहोत याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही. भारताच्या फाळणीकरिता मुस्लिम लीगनं आंदोलन उभारलं असं म्हणताना मला कोणताही संकोच वाटत नाही. असं असलं तरीही एक दिवस असा येईल की त्यांना प्रकाशाचं दर्शन होईल, त्यांना याची जाणीव होईल आणि ते असा विचार करतील की एकात्म भारत हा त्यांच्याकरिता अधिक योग्य होता. अंतिम ध्येयाचा विचार करता माझं असं मत आहे की त्याविषयी कोणाच्याही मनात कोणत्याही प्रकारची भीती अथवा शंका असण्याचं कारण नाही. आपली समस्या ही आपल्या अंतिम भवितव्याविषयीची नाही. विविधतेनं युक्त असलेल्या आपल्या या समाजाला सर्वांना समान निर्णयाप्रती, ध्येयाप्रती कसं नेता येईल ही आपली खरी समस्या आहे. हा विविधतेनं युक्त समाज एकात्मतेकडे वाटचाल कशी करू शकेल ही आमची समस्या आहे. अंतिम ध्येयाविषयी आमची समस्या नाही. या ध्येयापर्यंत जाण्यासाठी वाटचाल आरंभ कशी करावी ही आमची समस्या आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आपण सर्वांनी स्वेच्छेने परस्परांचे मित्र व्हावं असं वाटत असेल, या मार्गावर या देशातील प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक घटकानं वाटचाल करावी असं वाटत असेल, तर जे लोक या मार्गावर वाटचाल करण्यास उत्सुक नाहीत त्यांच्या पूर्वग्रहांनाही सवलत देण्याची बहुमतात असलेल्या पक्षाची कृती अत्यंत मुत्सद्दीपणाची ठरावी अशी अपेक्षा आहे. म्हणूनच मी नम्र निवेदन करू इच्छितो, मी आवाहन करू इच्छितो की सर्व घोषणांना बाजूला ठेवूया. जे शब्द लोकांना भयभीत करतात त्यांना दूर ठेवूया. आपल्या विरोधकांच्या पूर्वग्रहांना सवलत देऊया, त्यांनाही आमंत्रित करूया, जेणेकरून तेही स्वेच्छेने त्या मार्गावर मार्गक्रमण करण्यास्तव आपल्या सोबत येतील. मला असं म्हणायचं आहे की आपण काही काळ सोबत चाललो तर हा मार्ग आपणास एकात्मतेकडे नेईल. म्हणून मी माझ्या स्थानावरून डॉक्टर जयकर यांच्या संशोधन प्रस्तावाचं समर्थन करतो. मला सर्वांना ही जाणीव करून द्यायची आहे की आपण चूक असू किंवा बरोबरही असू, आपण जी भूमिका घेऊ इच्छितो ती आपल्या वैधानिक अधिकारांशी सुसंगत असेल. पण हे सर्व आपण बाजूला ठेवूया, कारण हा प्रश्न एवढा मोठा आणि महत्वाचा आहे की हा प्रश्न फक्त वैधानिक नाहीच. आपण वैधानिक बाबींना बाजूला ठेवूया, जेणेकरून जे आपल्यासोबत यावयास तयार नाहीत तेही आपल्यासोबत येतील.
यासाठी योग्य ते प्रयास आपल्याला करता येतील. त्यांनी आपल्यासोबत यावं, त्यांना आपल्यासोबत येणं शक्य व्हावं, यासाठी आपण सर्वांनी प्रयास करावं अशी माझी नम्र प्रार्थना आहे. Just click. It's InfoWorld.